भाजप नेते आणि महाराष्ट्र सरकारमधले मंत्री मंगलप्रभात लोढा एका पत्रानं पुन्हा एकदा वादात आलेत। जैन सणाच्या पार्श्वभूमीवर सिलेंडर तुटवड्याची दखल घेत लोढांनी जैन संघटनेला एक पत्र लिहिलंय आणि ज्यात तुम्हाला जी कमतरता भासेल ती सांगा, मी उपलब्ध करून देईन असं आश्वासन दिलं गेलंय। पाहूयात। महाराष्ट्राचे मंत्री मंगलप्रभात लोढा हे फक्त जैनांचेच मंत्री आहेत का, अशी टीका मंत्री लोढांच्या एका पत्रावरून होऊ लागली। मुंबईत हजारो लोकांना गॅस टंचाईची झळ बसली। पूर्णपणे गॅसवर अवलंबून व्यवसाय बंद पडले। मात्र मंत्री लोढांनी फक्त जैन संस्थांना भासणाऱ्या गॅस तुटवड्यासाठीच पुढाकार घेतल्याचं दिसतंय। जैन समुदायाच्या आंबील नावाचा सण तोंडावर आहे। त्या पार्श्वभूमीवर काही जैन संघटनांकडून गॅसच्या संकटाबद्दल मंत्री लोढांकडे तक्रारी आली। त्यावर तात्काळ कृती दाखवत लोढांनी जैन संघाला एक पत्र लिहिलं। आंबील सणावेळी गॅसची समस्या होऊ शकते अशी तक्रार माझ्याकडे आली। जर तुमच्या जैन मंदिरात गॅसची समस्या असेल तर तुम्हाला किती मदत लागेल ते मला पत्राद्वारे कळवा। गरजूंनी पत्र पाठवल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल। याच पत्रावरून मंत्री लोढांवर टीका होऊ लागली। आता कोणत्या बेसवरती त्यांनी फक्त जैन समुदायासाठी दिला म्हणून? आमचा आता गुढीपाडवा झाला हिंदूंचा, आमचा हिंदूंचा, जैनांचा ना, आमच्या हिंदूंचा गुढीपाडवा झाला, आमच्या हिंदूंची रामनवमी झाली, आता येणारी हनुमान जयंती आहे, आता साई भंडारा होतात आहेत किंवा लहानसण आहेत, ते त्यांच्याकडे जातात। त्यांच्याकडे त्यांनी पत्र दिलं आहे का? नाही दिलं। 3 दिवसापूर्वी आम्ही गिरगावमधल्या एका गॅस एजन्सीमध्ये गेलो, त्यांना कन्व्हिन्स करायला गेलो की सामान्य माणसाला झळ पोचे, तुम्ही त्यांना सिलेंडर द्या। त्यांनी सरळ सांगितलं नकार, की नाही होऊ शकत, आमच्या सामान्य माणसाला होऊ शकत नाही। त्यांच्या एका लेटरवरती त्या जैन समुदायाला आता कसं आहे, म्हणजे अक्षरशः म्हणजे डोकं फोडाची पाळी आली आहे। तुम्ही रस्ते देतात आहे जैन समुदायाच्या नावाला, तुम्ही आमचे खेळाचे ग्राउंड देतात आहे जैन समुदायाच्या नावाला, आता तुम्ही आमच्या अन्नावरती पण आलात। टीकेनंतर माझ्या मतदारसंघात कुणालाही धार्मिक कार्यास गॅस लागला तर तो मी उपलब्ध करून देईन। राजकीय हेतूने माझ्यावर निरर्थक टीका होते असं स्पष्टीकरण मंत्री लोढांनी दिलं। मात्र विरोधाभास हा आहे की एकीकडे सरकार राज्यात गॅसचा तुटवडा नसल्याचं सांगताय आणि दुसरीकडे जैन संघटना एका मंत्र्यांनाच गॅसच्या तुटवड्याबद्दल पत्र लिहित आहे। गॅसबद्दल विरोधक अफवा पसरवून भीती तयार करत असल्याचं सरकार सांगतंय। दुसरीकडे जैन संघटनांच्या गॅस तुटवड्याच्या तक्रारीची स्वतः त्याच सरकारमधले मंत्री दखल घेत आहेत। सरकार म्हणतंय की सिलेंडर गॅसची साठेमारी सुरू आहे आणि दुसरीकडे जैन उत्सवासाठी मी सिलेंडर उपलब्ध करून देईन असं मंत्री लोढा सांगतात। मंगलप्रभात लोढा हे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आहे की एका विशिष्ट समाजाचे ते मंत्री आहेत? एका बाजूला राज्य सरकारने सांगायचं की गॅसचा तुटवडाच नाही आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच खात्यातले म्हणजे त्यांच्याच कॅबिनेटले एक मंत्री हे मान्य करतायत की गॅसचा तुटवडा आहे। तर बरं झालं निदान या निमित्ताने त्यांचा खरा चेहरा दोन्ही बाबतीतला हा जनतेसमोर आलेला आहे। आवाज उठवायला नको, आणि आवाज उठवल्यानंतर त्यांचे त्या समाजाचे आमचे काही मराठी गडी लोक आहेत ना, ते आम्हाला येऊन 2 दिवसांना घाबरवतात आहेत आमच्या सगळ्या मराठी माणसांना। अरे तुम्ही हे केलं, तुम्ही त्यांच्या विरुद्ध आवाज उचलता, तुम्ही हे करतात आहे, तुमच्या विरुद्ध खोट्या केसेस टाकणार, तुम्हाला कसं अडकवण्यात येतील बघा। आता इथपर्यंत त्यांची लायकी गेली, म्हणजे लोकशाहीमध्ये आम्ही आवाज पण नाही उठवायचा। गॅस मागतोय, काय केलं आम्ही चुकीचं? सामान्य लोकांसाठी गॅस मागितला ना, आणि तुम्ही जे करता चुकीचं ते फक्त दाखवून दिलं आम्ही। सेना मनसे, खरी सेना मनसे किंवा शिंदेची असो, आणि खरी सेना जी उद्धव साहेबांची असो, का राजसाहेबांची असो, का अजितदादांचा सुनीताराजांचा पक्ष असो, शरद पवार साहेबांचा पक्ष असो, त्या सगळ्यांना आम्ही विनंती करणार, आता एक व्हा, एक मीटिंग बसवा, आता ह्याला अपोज करायला लागणार आणि जंके की चोट पे करायला लागणार सगळ्यांना मिळून। जे उद्योग गॅसवर अवलंबून आहेत ते बंद पडून लोक गावी जात आहेत। मात्र धार्मिक कार्यासाठी गॅस उपलब्ध करून देईन असं मंत्री लोढा जैन संघटनांना पत्र लिहून गॅरंटीने सांगतात। मी माझं बुकिंग 15 दिवस झालं बुकिंग करून, माझा दुसरा फेर आहे इथे यायचा। कधी बुकिंग केलं होतं? झाले 15 दिवस। 13 तारखेला तर 20 दिवस व्हायला आले तरी अजून सिलेंडर भेटलेला नाही। 14 तारीख को मैंने बुकिंग किया था, लेकिन मेरा घर पे डिलीवरी नहीं दिया, इसलिए मैं सिलेंडर लेके आया हूँ। अब इधर से मिलेगा कि पावती देगा वो तो हमको मालूम नहीं। तो गांव क्यों जा रहा है? कंपनी बंद होगी तुम्हारी? गैस नहीं है इसके लिए। गैस नहीं है, क्या काम क्या करता था? वो गैस वेल्डिंग का है, गैस पे ही चलता है, पूरा गैस पे। कंडीशन यही है, गैस नहीं मिल रही, लाइन लगाए हैं बंदे, और क्या। इथे नंबर लावायचा, हंडी काय ठेवायची, ते हंडी काय चोरून लोक नेतात, लाईन मध्ये उभं राहायचं का हंडीला बघायचं, कधी का गाड्या चोरून नेतात गाड्याला बघायचं। हे मत मागायला बरोबर आपल्याला दारी येतं आणि आज त्यांचं नियोजन करता येत नाही।
वैभव घागसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.